कोल्हापुरातील संभाजीनगर येथील संदीप गॅस एजन्सीसमोर भर उन्हात नागरिकांची मोठी गर्दी झाल्याने संतापाची लाट उसळली आहे। पहाटेपासूनच गॅस सिलेंडरसाठी नागरिकांनी रांगा लावल्या असतानाही दुपारपर्यंत वितरणासाठी गाडी न आल्याने नागरिक त्रस्त झाले। एजन्सीकडून 5 मिनिटात येईल, 10 मिनिटात येईल, अर्ध्या तासात येईल अशा घोषणा केल्या जात होत्या। मात्र प्रत्यक्षात गाडी न आल्याने नागरिकांना तासनतास उन्हात थांबावे लागले। दरम्यान तीव्र उष्णतेमुळे 2 महिलांना चक्कर येऊन त्या खाली पडल्याची घटना घडली। त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून एजन्सीच्या कारभाराबाबत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। घटनेची माहिती मिळताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवा सेनेचे पदाधिकारी मंजित माने, अक्षय मोरे यांनी घटनास्थळी धाव घेत एजन्सी मालकाला जाब विचारला, तसेच नागरिकांच्या समस्यांकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली। या घटनेमुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ केला जात असल्याचा आरोप होत असून प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे।